Good morning, students. Today I welcome you in this online section. Today we are going to learn phrases. Phrases is an integral part of scholarship exam. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत आवश्यक असलेला घटक तुम्ही जे स्कॉलरशिपची परीक्षा देणार आहात त्या परीक्षेकरिता तो म्हणजे फ्रेजेस. फ्रेजेस म्हणजे काय? This is not a new part for you. You have already learned so many phrases, but still हे आपल्याला आज इथे परत एकदा थोडंसं समजून घ्यायचं आहे, लर्न करायचं आहे. चला तर मग आज आपण फ्रेजेसला सुरुवात करूयात. Dear students, before going to start the examples of phrases, it is necessary to understand what is meant by phrase. आधी phrase म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे, so that we can understand examples in a better way. Let's start phrase. बघा तर सर्वात आधी आपण डेफिनेशन बघूयात. It goes like this. A phrase is a group of words. You can mark this word. फ्रेजलाच काय म्हटलेलं आहे तर अ ग्रुप ऑफ वर्ड्स. फ्रेजला ग्रुप ऑफ वर्ड्स म्हणजेच काय तर एक प्रकारचा तो समूह आहे. इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ मोर दॅन 2 words or maybe 3 words that expresses, जो व्यक्त करतो. काय व्यक्त करतो तर एक प्रकारची कन्सेप्ट व्यक्त करतो, एक प्रकारची संकल्पना तुमच्या पुढे मांडतो. इज युज्ड ॲज अ युनिट. हे जे शब्द समूह आहे, हा समूह हा एक युनिट आहे, त्या सेंटेन्स मधला एक घटक आहे असा आपल्या पुढे येत असतो आणि जो त्याचा पर्टिक्युलर मीनिंग आहे तो कन्व्हे करतो. हे आपल्याला खालील उदाहरणांवरून अधिक स्पष्ट होईल. सी द फर्स्ट एक्झाम्पल इज द किंग वेंट आउट इन सर्च ऑफ वॉटर. सी द डेफिनेशन. तुम्हाला लगेच लक्षात येईल इन सर्च ऑफ. I highlighted the word. Here it's a group of words. You can count them like 1, 2, 3. It's a combination of 3 words. 3 शब्दांचा मिळून बनलेला एक समूह as a unit, ज्याला एक पर्टिक्युलर मीनिंग आहे. इन सर्च ऑफ म्हणजे काय तर च्या शोधात बाहेर पडला असा इथे त्याचा मीनिंग आपल्याला घेता येईल. The next sentence is the beggar was looking for job. In this sentence you can get two words. See, your first word is looking and second word you can say for. या दोन्हींचा मिळून बनलेला एक शब्दसमूह that is looking for, आणि तो सुद्धा आपण as a unit, एक युनिट म्हणून इथे वापरतो आहोत. In third sentence, the company is afraid of hunger strike. See, here once again you can find out combination of 2 words, that is afraid of. या दोन शब्दांचा मिळून बनलेला जो एक शब्दसमूह आहे afraid of म्हणजे ची थोडक्यात भीती असणे. The company is afraid of hunger strike. जर तिथे स्ट्राईक होत असेल कंपनीमध्ये तर निश्चितच त्यामधून एक प्रकारची भीती त्या मॅनेजमेंटला दिसत असते. विद्यार्थी मित्रांनो, आय होप की यू अंडरस्टूड नाव व्हॉट इज मीन बाय फ्रेज अँड हाऊ इट कन्व्हे द पर्टिक्युलर मीनिंग. Dear students, now we will focus on some examples. With the help of this example, you can understand what is meant by phrase in a better way, and you can prepare very well for your upcoming scholarship exam. See the first example. The question is, choose the correct alternative to explain the underlined phrase. तुम्हाला इथे जो अंडरलाइन केलेली फ्रेज आहे बघा इथे, मेड ऑफ हिज माइंड, ही जी तुम्हाला फ्रेज दिसते आहे या फ्रेजचा एक्झॅक्ट मीनिंग तुम्हाला शोधायचा आहे. युअर सेंटेन्स इज Suraj was inspired by the army officer's motivational speech
and he made up his mind to join army. After reading this sentence, you have to find out the exact meaning of underlined phrase, that is made up his mind. Your alternatives are: first one is decided, second one is dedicated, third one is devoted, and fourth one is devastated. Here made up his mind ही जी फ्रेज आहे त्याचा मीनिंग काय आहे तर टू डिसाइड समथिंग फर्मली, टू डिसाइड समथिंग फर्मली, काहीतरी निश्चय करणे. आणि तो मीनिंग इथे जो फर्स्ट वर्ड आहे डिसाइडेड यामधून तुमच्या लक्षात येतो. सो यू कॅन से इट इज द करेक्ट ऑप्शन ऑफ द गिव्हन वर्ड. द रिझन इज दॅट बघा सेकंड जो वर्ड आहे डेडिकेटेड, डेडिकेटेड म्हणजे काय, एखाद्या गोष्टीशी पूर्णपणे एकनिष्ठता असणे. डिवोटेड म्हणजे सुद्धा सेम मिनिंग कन्व्हे करणारा शब्द, एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही पूर्णपणे वाहून घेणे. आणि जो थर्ड वर्ड आहे डिवास्टेटेड तो सुद्धा तुम्हाला मेड अप हिज माइंड याबद्दल काही एक्झॅक्ट मिनिंग तो कन्व्हे करत नाही. सो आपलं उत्तर इथे डिसाइडेड हेच असणार आहे. लेट्स लर्न सेकंड एक्झाम्पल. चूज appropriate alternative to add to the following set of words. बघा इथे एक सेट ऑफ वर्ड्स दिलेला आहे. इथे 1 2 3 असे हे जे तुम्हाला तीन एक्झाम्पल्स दिसत आहेत किंवा फ्रेजेस दिसत आहेत त्या फ्रेजेस बघा. फर्स्ट फ्रेज इज टू बी अपसेट म्हणजेच थोडक्यात नाराज होणे. सेकंड वन इज टू बी डिसअपॉइंटेड, इथे सुद्धा नाराज होणे, उद्विग्न होणे. अँड थर्ड वन इज नॉट इन अ गुड मूड, चांगल्या मूडमध्ये नसणे. अशा ह्या फ्रेजेस दिलेल्या आहेत. अँड फोर्थ वन इज कॉन्शियसली केप्ट ब्लँक, ती खाली ठेवलेली आहे, मोकळी ठेवलेली आहे. आफ्टर रीडिंग दीज थ्री फ्रेजेस, फोर्थ वन यू आर गोइंग टू फाइंड आउट विच वन इज सुटेबल फॉर द फोर्थ प्लेस. सी पहिली जी आहे, पहिला जो अल्टरनेटिव्ह आहे दॅट इज गेट सेट गो, म्हणजे काय तर बी रेडी अँड स्टार्ट. सेकंड वन इज अपॉइंटमेंट म्हणजे नियुक्ती होणे. थर्ड वन इज टू बी नर्वस, थोडं नाराज असणे. अँड फोर्थ वन इज मुडी म्हणजेच काय तर थोडं चलबिचल असलेला, तो मुडी आहे असं आपण त्याला नेहमी म्हणत असतो. After reading these alternatives, you can say the third alternative is quite similar with the given three phrases. So here your option number 3 will be correct answer. Look at another example. Here in this example, here once again you are going to choose correct alternative. Your question sentence goes like this: in our city many organizations joined cleanliness drive. Here you need to concentrate. Cleanliness drive म्हणजे काय तर स्वच्छता मोहीम. So our city is ... change and full stop. Here you are going to find out from the given alternatives which phrase is suitable for this blank. The first one is provide with म्हणजे काय तर थोडक्यात प्रोव्हाइड करणे, समथिंग प्रोव्हाइड करणे, पुरवणे. अफ्रेड ऑफ ची भीती असणे. ऑन द व्हर्ज ऑफ च्या मार्गावर असणे. अँड फोर्थ वन इज ॲट अ स्ट्रोक ऑफ. ॲट अ स्ट्रोक ऑफ म्हणजे काय तर एखाद्या स्ट्रोक वरती. बघा तर मग आता यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की थर्ड फ्रेज दॅट इज ऑन द वर्ज ऑफ कन्व्हे द एक्झॅक्ट meaning which will happen in the future. So तुमचं जे सेंटेन्स असेल ते
अशा पद्धतीने तुम्हाला वाचता येईल. इन आर सिटी मेनी ऑर्गनायझेशन्स जॉईन क्लीनलीनेस ड्राईव्ह. सो our city is on the verge of change. The correct option is third. Look at another example. Here you have given a slogan. Complete the slogan by choosing appropriate alternative. Here the slogan is incomplete and you are going to complete it. ... Nature for your prosperous future. Alternative 1 is take care of, second one is look for, third one is fascinated by, and fourth one is search for. तुम्हाला यामधून आता जो एक्झॅक्ट मीनिंग आहे, जो ही फ्रेज पूर्ण होईल, म्हणजे ही स्लोगन पूर्ण होईल अशी फ्रेज तुम्हाला या 4 अल्टरनेटिव्स मधून शोधायची आहे. आय थिंक ऑप्शन नंबर 1 take care of is the suitable phrase in order to complete the given slogan. The reason is that take care of म्हणजे काय तर ची काळजी घेणे. जर आपण टेक केअर ऑफ हा शब्द इथे घेतला, ही फ्रेज आपण इथे वापरली तरच ही स्लोगन पूर्ण होणार आहे. जर आपण निसर्गाची काळजी घेतली तरच आपलं जे फ्युचर आहे हे ब्राईट असणार आहे किंवा प्रॉस्परस असं असेल. सो युअर करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन नंबर 1. Here in this slide, the question is read the board and find correct answer. तुम्हाला जो इथे एक बोर्ड दिसतो आहे तो रीड करायचा आहे आणि त्यावरून मग सुटेबल आन्सर तुम्हाला शोधायचा आहे. The board is like this. XYZ company, no vacancy. After reading this board conveys a message. एक मेसेज तो तुम्हाला देतो. And you are going to choose suitable message from the alternatives. मग आता जी तुम्ही वरचा जो बोर्ड आहे तो रीड केलाय आणि त्यानंतर जे खाली अल्टरनेटिव्स दिलेले आहेत त्यामधून जो एक्झॅक्ट मीनिंग तुम्हाला मिळतो आहे तो मीनिंग तुम्ही इथे शोधणार आहात. युअर फर्स्ट अल्टरनेटिव्ह इज यू विल बी प्रोव्हाइडेड विथ जॉब. बघा हा जो बोर्ड आहे वन्स अगेन यू कॅन रीड अँड फाइंड आउट इट्स एक्झॅक्ट मीनिंग. जो तो कन्व्हे करतोय हा सुटेबल आहे का. सेकंड वन इज डोंट आस्क फॉर जॉब. जॉबसाठी विचारणाच करू नका. थर्ड वन इज बी अ पार्ट ऑफ आर कंपनी. आमच्या कंपनीमध्ये आमच्या कंपनीचा एक पार्ट बना किंवा हिस्सा बना. फोर्थ वन इज वी आर इन नीड ऑफ कपेबल कॅन्डिडेट. आम्ही अशा कॅन्डिडेटच्या शोधात आहोत की जो योग्य किंवा सुटेबल असा उमेदवार असेल. यामधून तुमच्या लक्षात आलं असेल की नो व्हॅकन्सी आहे म्हणजेच काय तर कंपनी काय सांगत आहे, डोंट आस्क फॉर जॉब. सो युअर करेक्ट ऑप्शन विल बी सेकंड. I hope now the concept phrase is quite clear to you. विद्यार्थ्यांनो आता इथे तुम्हाला एक PDF प्रोव्हाइड केली जाईल आणि ज्या PDFच्या माध्यमातून तुम्ही अशा प्रकारच्या सेंटेन्सेसचा सराव करायचा आहे. थँक यू.